कुणी कोणाला मागायला अधिकार आहे का नाही? परंतु दादा तुम्ही परवा एक शब्द बोलले सोपल भरा, मी त्याच्यावर पण येतो. जे खुट्टा शरद पवारांनी मारला ना, ती खुट्टा मारायला लावणारा भुजबळ, सोपल आणि क्षीरसागर कोण होते याचा तुम्ही मला उत्तर द्या. म्हणजे तुमची मराठा आरक्षणाच्या विरोधाची भूमिका आहे ना, महाराष्ट्राला कळेल. तुम्ही काय करताय? समाजाच्या आरक्षणाचा विषय बाजूला राहिला, लोकांच्या अंगावर माणसं पाठवा लागले, लोकांना धमके द्यायला लागले. हा तो तुमचा प्रश्न आहे. आज मी माझी भूमिका जाहीर करणार आहे. मित्रांनो, माझं जर काही चुकत असेल त्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मला उभी फाशी द्या तुम्ही, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. प्रश्न मी विचारले होते दादा तुम्हाला, तुम्ही त्याचं राजकारण केलं. परंतु मी तुम्हाला एक शब्द देतो, आज ज्या मराठा आरक्षणाला शरद पवारने खुट्टा मारलाय ना, तो खुट्टा जर नाही उपटला तर अण्णा शिंदे बापाचं शिवाजी नाव लावणार नाही. आजपासून माझी मराठा आरक्षणाची लढाई मी चालू. ज्यांना माझ्यासोबत यायचं या, ज्यांना नाही यायचं त्यांनी नका येऊ, पण विरोध करू नका. मराठा आरक्षणाचा लढा खूप वर्षापासून आहे. माझ्या शेकडो बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत. असा लढा वाया जाऊन द्यायचा नाही आपल्याला. सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी मराठा आरक्षण पदरात पडते, परंतु त्याचा वास आला. हिम्मत करून माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे होतं तुम्ही. यांना तू बोलतो ती बरोबर आहे, शरद पवारांनी मराठा आरक्षणाला खुट्टा मारलाय. तुम्ही भुजबळच्या कानावर घेताय. 350 जाती तुम्ही मराठा समाजाच्या अंगावर का घेताय? काय संबंध आहे? राजाघरच्या काळामध्ये मुस्लिम मराठा वाद झाले, आधी तर आमचे मुस्लिम बांधव आहेत, ते अजून गाव मिटलेले नाहीत. त्यानंतर दलित मराठा वाद झाले, तिथं आमचे दलित बांधव बी आलेले आहेत. नामांतराच्या वेळेस कुणी वाद केले संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तो वाद कोणी केला. मराठी लेकरं काय तुम्हाला रिटर्न वाटली काय? आणि आता तुम्ही एकदम 350 जाती मराठा समाजाच्या अंगावर. अहो तुम्ही मराठवाड्याच्या आरक्षणाचा विषय घेऊन बसलात. तुमची मागणी काय होती? ती मागणी पूर्ण होत असताना तुम्ही ऐन टायमाला तोंडात आलेला का तुम्ही बाजूला काढला. पहिल्यांदा महाराष्ट्रातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठ्याचा असा मिळाला, तो बिचारा रात्रंदिवस काम करतो. रात्रंदिवस त्यानं कुणबीचे सर्टिफिकेट काढले. मराठवाड्याचा विषय जवळजवळ 90-95% मिटला. तुम्हाला आता ते आदेश देणार म्हटलं की तुमच्या कानातले की राजेश टोपे काहीतरी बोलले का नाही? त्याचं उत्तर द्या मला तुम्ही. तुम्ही मराठवाड्याच्या आरक्षणाचा विषय घेऊन बसला होता. तुमचा एकच डायलॉग असतो, माझ्या मराठा समाजातील गोरगरिबाचं लेकरांचं मला कल्याण करायचंय. 2 मिनिटं झाली की तुझ्या आईला आणि ह्याच्या आईला. अरे तुला महाराष्ट्रात फिरायचं नाही का, ह्याला महाराष्ट्रात फिरायचं नाही. महाराष्ट्र तुम्ही इकत घेतलं का दादा? एक सामान्य कार्यकर्त्याने तुम्हाला प्रश्न विचारला, चूक झाली का माझी? माझे प्रश्न जर चुकीचे असते तर तुम्ही मला भर चौकात फाशी द्या. मुद्दा सोडून तुम्ही विनाकारण तुमचा अहंकार वाढलेला आहे. मी तर त्या पुढे जाऊन म्हणाल, तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची हवा घुसली तुमच्या डोक्यात. कशाची हवा घुसली मला माहित नाही. आता तर असं वाटायला लागले की दादा तुम्हाला खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचंय का नाही, हा पण प्रवेशांक उपस्थित व्हायला लागली माझी. कारण रात्रंदिवस काम करणारं सरकार एकीकड, ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला खुट्टा मारलेला एकीकड, आणि तुम्ही आम्हाला उदाहरण देता. मग सत्तेत असत्याच्या विरोधात बांधणार आम्ही. बरोबर आहे दादा? एखाद्या सत्तेतला सरपंच असला, गावातला रोड करायचा असला तर मी त्या सरपंचालाच विचारणार की. बरोबर आहे दादा? त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या सरपंचाला विचारा. तुम्हाला वाटते ना तो सरपंच रस्ता करत नाही, त्यानं डांबरे काय खडे आतरले असेल, काय ते मुरुम टाकला असेल, रोलर फिरवला असेल, तरी पण तुमचं समाधान झालं नसेल. तुम्हाला वाटतं ना तो सरपंच काम करत नाही, पण तुम्ही ज्याला सरपंच करायला चालले त्याला विचारणार का नाही, बाबा तू करणार आहे का नाही आमचा रस्ता? ही तरी तुम्ही मागणी करणार आहे का नाही? आम्ही काय मागणी केली, तुम्ही उत्तर काय देता दादा? तुमच्या बरोबर मी 2007, 8, 9 ला काम केलं. समाजा बाबतीत दिशाभूल करू नका. अजिबात दिशाभूल केलेले कोणी चालणार नाही. छोट्या छोट्या समाजामध्ये सुद्धा 2-2, 4-4 संघटना असतात, सगळे मिळून मिसळून काम करतात. परंतु तुमच्याकडे कुठला मराठा समाजाचा नेता आला, विशिष्ट पक्षाचा नेता आला,
अहो तुमच्या सभा घ्यायला त्यांनी सहकार्य केलं, तुमच्या शेवटच्या उपोषण सोडायला एक पण येत नव्हता, सरकार तुम्हाला वैतागलं होतं. त्या टायमाला या बार्शीतल्या छाया आणि तगडेने मिळून राजभवन पाठवलं तुमच्याकडे. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही त्याचं असं राजकारण करताल म्हणून. अहो तुम्ही त्याच्या घरच्यावर गेलात, जी आमची माता माऊली आहे, अख्ख्या बार्शी तालुक्याला सांभाळणारा आमचा ढाण्या वाघ राजभाऊ आहे आणि त्याला सांभाळणारी ती आमची रणरागिणी, आमची माय माऊली आहे. त्या माऊलीवर जर तुम्ही बोलताल, याद राखा तुम्हाला काही अधिकार नाही. त्या राज्यात मोगरा अजून पण लागलेला नाही. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला बोलायला येतं, बोलायला तोंड आम्हाला पण दिले दादा, आम्ही ती सभ्यता सोडणार नाही, आमचे ते संस्कार नाहीत. तुम्ही बोललात कारण मी अगोदरच म्हणलं तुम्हाला अंतर चाललाय, असू द्या काय हरकत नाही. कालांतराने या सगळ्या गोष्टी होत असतात. इथून पुढे तुमचा आमचा कुठला संबंध राहणार नाही. ठेवायचा का संबंध, ठेवायचा का संबंध. इथून पुढे आपल्याला आपल्या संघटनेचा आपल्या हिशोबाने आपलं मराठा आरक्षणाचं काम करायचं ना. आता महाराष्ट्राला पण कळू द्या, खरा छत्रपतीचा वारस कोण आहे, खरा छत्रपतीचा मावळा कोण आहे आणि खरी दिशाभूल कोण करताय या महाराष्ट्राला पण कळू द्या. तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मी एकच विनंती करतो, तुम्ही कुणावर टीका करू नका, तुम्ही कुठल्या समाजाच्या अंगावर जाऊ नका. तुम्ही जर कुठल्या समाजाला दगड नाही मारला तर तो समाज तुमच्याकडे येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या भावाची भूमिका घेतो. मी फक्त तुम्हाला 1 महिना मागतो, तमाम माझ्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना मी फक्त 1 महिना मागतो. मराठा आरक्षणाचा विषय हा अण्णा शिंदेला मार्गी लावून देतो. कारण तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला एक संदेश दिलेला आहे शांततेचा. त्याच्या पूर्वी आपण 58 मोर्चे काढलेले आहेत, शांततेच्या मार्गाने काढले आहेत. कुणालाही आपण दुखवणार नाही, कुठल्याही समाजाच्या विरोधात आपण जायचं नाही. आपला समाजाचा लढा, आपल्या लेकरांचा लढा अण्णा शिंदे इथून पुढच्या काळामध्ये चालू करणार. जर कोणाची हिंमत असेल तर माझ्या केसाला पण धक्का लावून दाखवा, त्याच्यानंतर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार राहा. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचं काम करत असताना एक आरक्षण समुदाय समिती म्हणून आपण स्थापन करणार आहोत. ज्या मराठा समाजाच्या संघटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या भरपूर आहेत. तुमच्या आधी पण संघटना करत होत्या काम, असं काही नाही, भरपूर आहेत. त्या सर्व संघटना एकत्र घेऊन मराठा आरक्षण समन्वय समिती 24 तासात तयार करण्यात येईल आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्या नुसार त्याच्यामध्ये कोणालाही मला प्रश्न विचारला अधिकार राहतील. मी मालक नाही, मी समाजाचा मालक होणार नाही, मी समाजाचा सेवक बनूनच काम करणार. येणाऱ्या काळामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी समाजाचं काम असतं. जे सरकार मायबाप असतं त्यांच्याकडनं जेवढं पदरात पडतं तेवढं घ्या, एक एक टप्पा पूर्ण करा. दादा तुम्ही मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी बसलात, परंतु तो विषय तुम्ही बाजूला ठेवला, महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा विषय घेतला. ठीक आहे, घ्या, काय हरकत नाही. परंतु आम्ही तुम्हाला किशोर चव्हाण, तुम्हाला आठवत असं तुमच्या जवळचा माणूस, आम्ही सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं दादा आपली मागणी मराठवाड्याची आहे. कारण खरोखर मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली थोडी परिस्थिती बरी आहे, कारण मराठवाड्यातला आपला मराठा समाज खूप गरीब आहे. आज तिथे एक माझी ताई आमरण उपोषणाला बसलेली आहे, मराठवाड्याच्या मराठा आरक्षणासाठी तिथे एक माझी ताई आमरण उपोषणाला बसलेली आहे. त्या ताईला मी फक्त विनंती करतो, ताई तुम्ही 2 दिवस थांबा, फक्त 2 दिवस थांबा. तुमच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी हा पश्चिम महाराष्ट्रातला भाऊ तुमच्या सोबत येत आहे, तुम्ही काळजी करू नका. पहिला विषय मराठवाड्याचा मिटवला जाईल, मराठा आरक्षणाचा विषय. पहिला विषय मराठवाड्यातला मराठा समाजाचा विषय मिटवला जाईल, त्याचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. नंतर पश्चिम महाराष्ट्रातला विषय मिटवला जाईल, सगळा टप्पा करून महाराष्ट्राचा विषय मिटवला जाईल. मी तुम्हाला एवढा शब्द देतो, येणाऱ्या 1 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणाशिवाय वंचित ठेवणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. आपण
आपण मराठा आरक्षण समन्वय समिती केल्यानंतर आपली मराठा समाजाची माझी अशी एक मागणी आहे, मी परवा पत्राद्वारे मुख्यमंत्र्याला कळवलेली आहे. तर तो विषय आता सोडून द्या, त्यांचा आपला विषय संपला. आता आपण आपल्या विषयाकडे, आपल्या कामाकडे लागतोय. आपली मागणी अशी आहे, प्रामुख्याने पहिले